एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। हायमास लाईटचा पोल चालत्या रिक्षावर पडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे। या घटनेवेळी रिक्षात प्रवासी नसल्याने मोठा अपघात टळला। यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला आहे। कॅम्प क्रमांक 4 च्या विनस चौकाजवळ जागोजागी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले असून त्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे। मी जाताना माझ्या गाडीवरती लाईटचा पोल पडलाय जाताना, आणि हे समजा अपघात मोठा झाला असता तर माझी गाडीचं नुकसान झालंय, तर माझ्या जीवाला काय झालं असता कोण भरपाई दिली असती? आता माझ्या मानेला मार लागलाय, दुखतंय, रिक्षाची एवढं नुकसान झालं रिक्षाचं। हे आता असा अपघात झालाय, लाईट चालू आहे, लाईन चालू आहे, काय जास्त कमी झालं असतं कोणी काय केलं असतं सांगा मला। मला माहित नाही, हे पोल जे रस्ते खोदले ना, हे खोदून ठेवले, लक्ष दिलं नाही लोकांनी। हे बघा इथे तुमच्या समोर बघा, पोल खोदून ठेवलेला आहे, लाईटचा पोल असंच आहे। एखादा लहान पोरामध्ये मोठा पडला असतं काय झालं असतं? मांग हे मला भरपाई करून पाहिजे आणि यांच्यावरती केस व्हायला पाहिजे, जे ठेकेदार लोक आहे यांच्यावरती। हे आपलं विनस चौकात पॅसेंजर नाही, मी एकटा होतो, चाललेलो मी, आणि माझ्या गाडीवरती पोल पडलं। विनस चौकामध्ये बंगलो एरियाला जाताना जो टर्न आहे त्या रोडचं काम चालू आहे, आणि त्या टर्निंगला डिवायडर मध्ये हायमास होता, तर ठेकेदाराची एक लापरवाही आहे। कारण सकाळपासून रोलर वगैरे फिरतात, व्हायब्रेशन मध्ये कुठेतरी हायमास पडलाय आणि रिक्षा जात होती, रिक्षावर पडलाय। कुठेतरी त्या रिक्षावाल्याचं लक चांगलं आहे, सुदैव आहे की त्याला काय लागलं नाही, पण रिक्षाचं नुकसान झालंय। तर महानगरपालिकेच्या वतीने त्या ठेकेदाराला आदेशित करावं आणि त्या रिक्षाची जी नुकसान भरपाई असेल ती त्यांनी ती करून द्यावी, आणि यावर ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई महानगरपालिकेने करावी। रिक्षा म्हणजे पॅसेंजर होते, पण सांगतो सगळ्यांचं सुदैवाने कोणाला काय दुखापत झाली नाही। म्हणजे कुठेतरी मोठी दुर्घटना होऊ शकते, कारण की रहदारीचा रस्ता आहे, बाजूला लाईन्स आहेत, पण कुठेही सुदैवाने असे काय झालं नाही। तर महानगरपालिकेने सदर बाबीची म्हणजे लवकरात लवकर दखल घेऊन योग्य ती ठेकेदारावरती कारवाई करावी। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।